नमस्कार. गोयच्या हुतात्मा स्मारकाच्या ह्याच्या पत्रादेवीच्या ह्या पुण्य स्मारकाच्या उक्तावणाच्या कार्यक्रमाक आमच्यामध्ये असतात देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंगजी, आमच्यामध्ये असतात आमचे केंद्रीय मंत्री श्री श्रीपादजी नाईक, आमचे राज्यसभेचे खासदार श्री सदानंद शेठ तानवडे, आमचे स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर, त्याचबरोबर फ्रीडम फायटर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री दाद देसाई. उपस्थितामध्ये आमचे सगळे मंत्री, आमदार, सगळे पदाधिकारी, समेस्त गोयकार भाव आणि भयणांनो आणि विशेष करून जे विद्यार्थी हांगासर आसा तांचेय भी हांव खूब खूब स्वागत करता. सर, मैं गोवा सरकार की तरफ से आपका बहुत बहुत धन्यवाद करता हूं. आज के दिन हमारे लिए एक बहुत ही महत्वपूर्ण है. इस दिन के यानी इस स्मारक के अनावरण में आप खुद होके देश के रक्षा मंत्री यहाँ पे आना, ये हमारे लिए बहुत गर्व की बात है. इसलिए फिर एक बार मैं आपका बहुत बहुत स्वागत करता हूं. और इस देश के, इस गोवा के फ्रीडम स्ट्रगल में जो 77 फ्रीडम सत्याग्रही ने जो बलिदान दिया उनको याद करता हूं. और परत एकदा आज याद करता या पवित्र आणि पुण्य स्मारकाच्या ह्या दिसा की 15 ऑगस्ट 1955 ह्या दिसा की भारत देशातल्यान देशभरातल्यान आयल्या 2000 पेक्षा जास्त सत्याग्रहींनी हांगासर आयले आणि गोयच्या 15 ऑगस्ट 1955 ह्या दिसा जे 77 लोकांक हुतात्म्य प्राप्त झाले आणि त्याच देशाचे पुण्य स्मरण म्हणून आम्ही हे पत्रादेवीचे स्मारक हांगासर ह्या काळात उभारला. हांव नमन करता. आज हे आम्ही लोकार्पण करता. आम्ही पळयता की पत्रादेवीचे पुण्य स्मारक तुम्ही जर वयर पळयला आसतले जाल्यार तिरंग लहरो, तिरंग झेंडा जो सदोदीत हांगासर फडकत रावतलो हो आमकां याद दितलो 15 ऑगस्ट 1955 हो दीस. आम्ही पळयता की महाराष्ट्राच्या बॉर्डरीचेर आशिल्ले हे स्मारक आमकां सदोदीत याद करतले त्या फ्रीडम फायटरांचे की ज्यांच्यांनी पुराय देश स्वतंत्र जाल्लो, बट देश स्वतंत्र जाल्या उपरांत गोयचे स्वतंत्र, गोय मुक्ती जाल्या सुवार देशाचे स्वतंत्र पूर्ण जावचे नाशिल्ले. आणि म्हणून तर म्हणजे कोण मध्य प्रदेश, यूपी, बिहार, केरळ, वेस्ट बेंगाल या विविध भागांतल्यान ह्या गोंयाक मुक्ती दिवपा खातीर हांगासर आयिल्ले आणि ह्या गोंयाक मुक्ती दिवपा खातीर आयले खरे, बट ते परत वचूंक शकले ना. ही आमकां सदोदीत याद दवरपाक जाय. म्हणून आमी म्हणटा की हे स्मारक फक्त दगड आणि सिमेंटाचे न्ही, हे स्मारक आसा जिवंत स्मृतीचे. हे स्मारक आसा आमकां सदोदीत याद दवरतले तांच्या हौतात्म्याचे. हे स्मारक आसा आमकां सदोदीत याद दवरतले त्यांच्या धैर्याचे. हे स्मारक आसा आमकां याद दवरतले की तांच्यांनी आपले सर्वस्व समर्पण हांगा केलां. हे स्मारक जर तुम्ही पळयता आसत जाल्यार 5 वयर ज्यो ज्वलंत ज्वाला ज्यो पेट्टा सदोदीत आपल्या प्राणाची आहुती दिवपाक तयार आसपी त्या स्वतंत्र सैनिकांचे. त्या स्मारकाच्या मदीं आशिल्लो तो 2 हात वयर करून उबो आशिल्लो, हय आपूण समर्पण करपा खातीर तयार आसा ह्या देशाच्या पूर्ण स्वातंत्र्या खातीर. म्हणून हांव म्हणटा की ह्या देशाच्या युवकांक आव्हान करता, जेन्ना जेन्ना आमी पत्रादेवीच्या ह्या स्मारकाचेर येतले तेन्ना आमकां सदोदीत याद उरपाक जाय, हय ह्या देशाच्या तिरंग्या खातीर, ह्या देशाच्या स्वातंत्र्या खातीर ज्यांच्यानी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्याच धर्तीचेर आज आम्ही म्हणटा की हय आम्ही तयार आसात या देशाच्या प्रगती खातीर, या देशाच्या विकासा खातीर, हय आम्ही समर्पण करपाक तयार आसा. म्हणून तर हे स्मारक आज लोकार्पण करता आसतना हांव सदोदीत तांकां याद करता. या स्मारकाचेर असलेली भारत मातेची सुंदर अशी मूर्ती ही सदोदीत आमच्या स्मरणांत उरतली. आयच्या ह्या दिसा आम्ही पळयता की सगळ्यात पयलीं म्हणजे आम्ही म्हणटा की वीर कर्नल बेनीपाल सिंग हांणी पहिली गोळी आपल्याचेर झेल्ली. पयले हौतात्म्य त्यांनी पत्करले की हय पोर्तुगीजांक त्यांनी सांगले की ना, की एखाद्या म्हणजे तुम्ही सत्याग्रहाचेर एखाद्या महिलेचेर गोळी चडोवच्या पयलीं आपल्या छातयेचेर गोळी मारात. आणि हौतात्म्य त्यांच्यानी पळयले. अवघ्या 25 वर्साच्या वयाचेर त्यांच्यानी हौतात्म्य पत्करले आणि ताच्या उपरांत म्हणजे कितलेशेच जाण जे आसतले त्यांच्यानी ह्या गोंया खातीर हौतात्म्य पत्करले. आमी विसरूंक ना. बाळराम मापारी गोंयचे पयले हौतात्म्य ज्यांच्यानी पत्करले तांकांय विसरूंक ना. गोयचे स्वातंत्र्य आम्ही जर पळयता 1946 नी ताज्याय पयलीं गोंयकारांनी हे स्वातंत्र्य सुरू केल्लें. गोंयकारांनी हे स्वातंत्र्य सुरू केल्लें कुंकळीच्या उठावा पासून. आज आमकां याद करता 15 जुलय हो कुंकळीतलो उठाव आयजूय बी आमी याद दवरता. आणि म्हाका सांगपा खातीर खूब खोस भोगता, म्हज्या सरकाराच्या कार्यकाळात आज 15 जुलय हो दीस गार्ड ऑफ ऑनर आमी त्या कुंकळीतल्या सगळ्या 16 विरांक दिवपा खातीर आमी विसरले ना. आणि तांच्याय बी पयलीं त्यांच्या आशिल्ल्या तांच्या डायरेक्टली आशिल्ल्या तांकांय आमी सर्टिफिकेट ऑफ द हॉनर दिवन तांचोय सगळ्यांचो गौरव केलो.
आम्ही विसरूंक ना ह्या स्वातंत्र्या खातीर दिपाजी राणे आसतले, दादा राणे आसतले, हांच्यांनी कंटिन्युअसली पोर्तुगीजां वांगडा लढाई करत रावले. हय, ह्या गोंयाक मुक्ती दिवपाक जाय, ह्या गोंयाक स्वातंत्र्य दिवपाक जाय, तांचे हुतात्मे आमी विसरूंक ना. म्हणून तर दिपाजी राण्याच्या स्मारकाचेर 26 जानेवारी हो दीस आमी दिपाजी राणे हांकांय बी आज याद करता. आमी विसरूंक ना पिंटोंचे बंड. अरे हय, त्या खातीर पिंटो हांचे जे स्वतंत्र सैनीक फुडारी पिंटो हांच्या नांवांत जे पिंटो बंड जे पुराय पुकारले गेले, त्या पिंटो 13 डिसेंबर ह्या दिसा आमी गार्ड ऑफ ऑनर हे दिवपाचें काम हे त्या दिसा 13 डिसेंबर ह्या दिसा सुरवात केले. म्हाका खूब खोस जाता की म्हाज्या मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळात हे तिनूय गार्ड ऑफ ऑनर दिवपाचें ठरयलें. गोंयच्या मुक्तीच्या 60 वर्साच्या कार्यकाळात सुद्धा आमी 15 ऑगस्ट 1955 71 वर्सां जाल्या उपरांत सुद्धा आयजूय याद करता त्या शूरवीरांचे बलिदान. म्हणून तर आमी 15 ऑगस्ट 1955 ह्या दिसा या स्वातंत्र्य संग्रामात ज्यांच्यांनी हुतात्मे पत्करले त्या सगळ्या वीरांच्या म्हणजे फर्स्ट जनरेशनच्या लोकांक सोदून काढून तांकां 10 लाख आमी म्हणटा हय 10 लाख रुपयाची ल्हानशी अमावंट आसतली, बट सर्टिफिकेट ऑफ ऑनर दिता आसतना तांच्या वीर मरण जे पत्करले त्या वीर मरणाक याद करपाचें काम म्हज्या सरकारात केलें. म्हणून तर म्हणजे कर्नल बेनीपाल सिंग हांची वीर पत्नी त्या वीर मातेक वंदन करपा खातीर गोंयांतल्यान हरियाणा पर्यंत वचपाचें काम हे हांवें स्वता केलें. किंवा आमी म्हणटा की राजा महाकाल आसतलो किंवा हिरवे गुरुजी आसतले, शेषनाथ आसतलो, बाराया मापारी आसतले, हांचे जे फर्स्ट जनरेशन आशिल्ले ह्या सगळ्यांचो सत्कार करपाचें काम सातत्यात म्हज्या सरकारात केलां. आनी म्हणून अशा ह्या गोंयच्या ह्या पुण्य भूमीक आमी सातत्यात तांकां याद करीत आसा. आनी ह्याच दिसा म्हाका सांगपा खातीर खूब खोस भोगता गोंयचो इतिहास लोकां मुखार उरचो म्हणून म्हज्या सरकारात हो इतिहास भुरग्यांच्या पाठ्यपुस्तकांत हाडपाचें काम, मागीर ते 9वेच्या पुस्तकांत आसुनी किंवा 11वेच्या पुस्तकांत आसुनी हें हाडपाचें काम म्हज्या सरकाराच्या कार्यकाळात केलां. इतकेंच न्ही तर आर्कोलॉजी डिपार्टमेंटाच्या वतीन इतिहासातले धडे हे पुनर्रचित करता आसतना आज म्हणजे आर्कोलॉजी डिपार्टमेंटात जे पुस्तक आज नव्यान पदार्पण केलें, नव्यान लोकार्पण केलें, हातूर ह्या पुराय म्हणजे गोंयच्या सगळ्या फ्रीडम फायटरांचो इतिहास हो पुन्हा अवलेखन करून लोकां मुखार हाडपाचो प्रयत्न हो इतक्याच खातीर केला की गोंयच्या जनतेक आनी विशेष करून गोंयच्या तरणाट्यांक, गोंयच्या युवा युवतीक कळचो गोंयचो इतिहास कळप गरजेचो आसा. ज्या पिढयेक इतिहास समजता तीच पिढी फुडें सॅक्रिफायस करपा खातीर सातत्यात तयार आसता आनी ताकाच लागून हो इतिहास तांच्या मुखार दवरला. आनी हे सगळें सांगता आसतना सातत्यात अशा पद्दतीचे हेच कामां आमी वारंवार आमी करीत आयिल्ले आसा. म्हणटा की स्वातंत्र्य सैनिकांच्या भुरग्यां खातीर म्हणजे तांकां गव्हर्नमेंट जॉब दिवचो हें काम सरकारात एकदा दोनदा न्ही तर 3 फावटी परत एकदा रिओपन करून स्वातंत्र्याच्या प्रत्येक भुरग्यांक ताका सरकारी नोकरी दिवपा खातीर म्हजें सरकार कटिबद्ध आशिल्लें. 100% सरकारी भुरग्यांक सरकारी नोकरी दिवपाचें काम हें म्हज्या सरकारात केलें. हेंय सांगता आसतना म्हाका गर्व जाता. आमी याद दवरतले सॅक्रिफायस ह्या सगळ्या फ्रीडम फायटरांचे. आमकां याद उरपाक जाय ह्या फ्रीडम फायटर सदोदीत ह्या सगळ्या फ्रीडम फायटरांचे. आनी म्हणून तर अशा पद्दतीत आयच्या ह्या कार्यक्रमाक लोकार्पण करता आसतना आमच्या मदीं रक्षा मंत्री येवप ही आमच्या खातीर खूब व्हड गजाल आसा. कारण हे स्मारक हे फक्त गोंया खातीर इम्पॉर्टंट ना तर हे स्मारक देशा खातीर इम्पॉर्टंट आसा. कारण देशभरांतले आयिल्ले स्वातंत्र्य सैनीक हांकां जर रिकॉग्निशन केन्ना मेळ्ळें भारत सरकारात जाल्यार तें रिकॉग्निशन मेळ्ळें अटलजीच्या कार्यकाळात हे याद दवरात. ना जाल्यार तेन्ना सुद्दां हांकां पुराय काँग्रेस सरकाराच्या काळात हेका रिकॉग्निशन मेळूंक नाशिल्लें. खरें म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ह्या दिसा हो भारत देश स्वतंत्र जाल्लो. केन्ना तरी 5 वर्साच्या कार्यकाळात गोंय बी स्वतंत्र जावपाक जाय आसलें. देशभरांतल्या स्वतंत्र सैनिकांक दिसतालें ह्या 15 ऑगस्टाक गोंय मुक्त जातलें, ह्या 15 ऑगस्टाक गोंय मुक्त जातालें. तांच्यांनी 28 प्रयत्न दर फावटी करताले. 15 ऑगस्ट 1954 ह्याय वेळार सत्याग्रही आयले. तांच्यांनी परत परत भारत सरकाराक याद करून दिलें हय आतां तरी गोंय मुक्त करात, हय आतां तरी गोंय मुक्त करात. बट तांकां पडून वचूंक नाशिल्लें. तांकां आपले इंटरनॅशनल रिलेशन सांबाळपाचें आशिल्लें. आनी शेवटी तांच्यांनी पळयलें की भारत सरकाराक ह्या गोंयचें पडून वचूंक ना. गोंयांतले सगळे स्वतंत्र सैनीक पेटोवन उठ्ठाले आनी पुराय भारतांतल्या सगळ्या स्वतंत्र सैनिकांक दिसलें ना आमी सत्याग्रह केल्या शिवाय ह्या भारत सरकाराक जाग येवची ना. आनी म्हणून तर म्हणजे गोंयच्या प्रत्येक सीमेचेर पत्रादेवी आसतले, पोळे आसतले, सगळ्या वाटेंतल्यान 2000 नी हजारांनी स्वतंत्र सैनीक जेन्ना गोंयांत आगेकूच करपाक लागले. तांच्या हातांत कितें आशिल्लें? तांच्या हातांत बंदूक नाशिल्ले.
ते लढाई करपाक येवंक नाशिल्ले, ते सत्याग्रह करपाक आयले. तांच्या हातात आसलेलो भारताचो तिरंगो झेंडा, तांच्या हातात ह्यो तिरंगा झेंडा घेवन सत्याग्रह करून हे गोंय मुक्त करपाचें आशिल्लें. बट तांकां काय खबर आशिल्लें की पोर्तुगीज हे इतके जुलमी आशिल्ले. आणि म्हणून तर म्हणजे 15 ऑगस्ट ह्या दिसा हेच ते स्थान आसा, पवित्र स्थान, ज्या दिसा ह्या मुक्ती करपा खातीर ते सगळे जाण मोठ्या प्रमाणात आगेकूच जाले. पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीत तांकां फुडें फाटीं न पळयता तांचेर गोळीधाड केली आणि त्यांचो हांगासर त्यांचो देहांत जालो. त्यांचे हांगासर हुतात्म्य पत्करले. पण निदान ते हुतात्म्य पत्करल्या उपरांत तरी भारत सरकाराक जाग येवपाक जाय आसली. बट तेन्ना सुद्धा भारत सरकाराक जाग येयली ना. तब्बल परतूय बी लोकांक याद करून दिवचे पडले. तब्बल 7 वर्सांच्या उपरांत 19 डिसेंबर 1961 हो दीस उजवाडचो पडलो. गोंयांतले आझाद गोमंतक दल आसतले, गोवा मुक्ती विमोचन दल आसतले, अशे गोंयांतले कितलेच फ्रीडम फायटर्स ज्यांच्यानी लढाई करची पडली, तांच्यांनी पोर्तुगीजाचेर हल्ले करचे पडले. अशा कितलेशाच जाणांक पोर्तुगीजाच्या जेलीत वयचे पडले. आमी म्हणटा की मोहन रानडे आसतले जे कितलेशेच फावटी पोर्तुगीजाच्या जेलीत उरले. हांव नांव घेतलं आसत जाल्यार हजारांनी शेकड्यांनी स्वतंत्र सैनीक आसतले जे मुक्ती संग्रामा खातीर फुडें वचून तांच्यांनी काम केल्लें आसा. बट भारत सरकाराक विजय ऑपरेशन घडोवन हाडपा खातीर 19 डिसेंबर 1961 हो दीस उजवाडचो पडलो आणि ताच्याच उपरांत ह्या गोंयाक मुक्ती मेळ्ळी. म्हणून आझाद गोमंतक दल आसत, गोवा लिबरेशन आर्मी आसत की युनायटेड फ्रंट ऑफ द गोवन्स आसत, ह्या सगळ्या जाणांक आयच्या दिसा हांव परत एकदा याद करता. गोंय देशभरांतल्यान आयिल्ल्या सगळ्या स्वतंत्र सैनाक आयजूय बी परत एकदा याद करता. म्हज्या सरकाराच्या कार्यकाळात हो स्वतंत्र संग्राम याद दवरता आसतना आमी प्रत्येक क्षण हो खरोखरूच भुरग्यांच्या क्षणात याद उरपाक जाय. म्हणून तर म्हणजे कुंकळीचो उठाव आसत किंवा दिपाजी राणेंचो आसत, हो सदोदीत सगळ्यांच्या मुखार उरपाक जाय. आणि हेच स्मारक सदोदीत तेवत उरपाक जाय, सदोदीत सगळ्यांक याद उरपाक जाय गोंयचो मुक्ती संग्राम. म्हणून हाच्या खातीर येदे व्हडलें भव्य दिव्य स्मारक हे आमी हांगासर करून दवरलां. आज आमी पळयता इतकेंच न्ही, जी आग्वाद जेल जी डेलिमिटेड कंडिशनांत आशिल्ली ती आग्वाद जेल गोंयचो प्रत्येक फ्रीडम फायटराची आस्था त्या आग्वाद जेली कडेन आशिल्ली. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या नेतृत्वाच्या सकयल तो आग्वाद जेल म्युझियम हे कन्वर्ट करता आसतना मोठ्या अभिमानात ताजो म्युझियम करता आसतना आमी पुराय ह्या थंयसर म्युझियमात त्या सगळ्या फ्रीडम फायटर्स जे आसा हे दाखोवन दवरल्या. म्हणून आमकां स्वातंत्र्य संग्रामाची प्रत्येक खूण ही प्रत्येक आठवण ही आमच्या फुडल्या भावी पिढी पर्यंत वळची, ताच्याच खातीर सदोदीत आमी काम करीत आसा. आयच्या ह्या दिसा हांव परत एकदा त्या सगळ्या वीर स्वतंत्र सैनिकाक याद करता आसतना हांव गोंयकारांक आव्हान करता. हय, ते दीस आमी पळयले, पण आतां फुडें वचपाची गरज आसा. 19 डिसेंबर 1961 ह्या दिसा गोंय स्वतंत्र तर जालें खरें, पण गोंयची उदरगत जावपा खातीर खऱ्या अर्थात जर सुरवात जाली आसत जाल्यार ती 2014 पासून. आज आमी येद्या मोठ्या प्रमाणात जो गोंयांत विकास पळयता, पत्रादेवी पासून पोळ्या पासून नॅशनल हायवे आसतलो की गोंयांतले सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आसतले, आग्वाद जेल म्युझियम आसतले किंवा गांवागांवांतल्यान विकास चल्लो आसतलो. खऱ्या अर्थात विकसीत भारत 2047 घडयता आसतना विकसीत गोवा 2037 घेवपा खातीर आमी म्हणटा की आमकां खऱ्या अर्थात मदत जर कोणाची जाली आसत जाल्यार ती डबल इंजीन सरकाराची जाली, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांची जाली. म्हणून हांव समेस्त गोंयकारांक आव्हान करता, हय सगळ्या स्वतंत्र सैनानी आमकां हो गोंय स्वतंत्र करपा खातीर आपल्या प्राणाची आहुती दिली. आज आमकां विकसीत गोवा करपा खातीर हे गोंय मोठ्या प्रमाणात आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण घडोवपा खातीर प्रत्येक तरणाट्याची, प्रत्येक युवा आणि युवतीची ज्या पद्दतीचो इन्फ्रास्ट्रक्चर आमी तुमच्या खातीर घडोवन दवरला, त्या खातीर विकसीत गोवा हेतून तुम्ही कॉन्ट्रिब्युशन दिवपाची गरज आसा. तुमचे इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी, रिसर्च हाज्या सकयल तुम्ही सगळ्या जाणांनी फुडें येवपाची गरज आसा. म्हाका खात्री आसा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे स्वप्न विकसीत गोवा हे घडोवन हाडपा खातीर आमचो सगळ्यांचो हातभार हो तुम्ही सगळे जाण लायतले हाजी हांव खात्री बाळगितां. आणि निश्चितच हांव आश्वस्त करता की आमी आयचो हो स्मारक हो सदोदीत आमच्या स्मरणार्थ कायमचो उरतलो आणि तो कायमचो उरचो हाज्याच खातीर आमी सगळ्या जाणांनी म्हणजे सदोदीत याद दवरचो आणि विकसित भारत आणि विकसित गोवा ह्या हातूंतल्यान सगळ्यांनी वांटेकारी जावचे हीच माझी इच्छा. ती जावपा खातीर म्हज्या बरोबर नेटांत सगळ्या जाणांनी एक घोषणा दिवची. भारत माता की वंदे वंदे वंदे. खूप खूप धन्यवाद. देव बरें करूं.